या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला, लाडक्या बहिणींची योजना सुरू झाली, खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले, असा निर्णय घेणारं हे पहिलं राज्य आहे. जे काही निर्णय आपण आज घेतले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रक्षाबंधनची ओवाळणी नाही, ही कायमची ओवाळणी आहे, दर महिन्याची आहे. हा खऱ्या अर्थाने सरकारकडून, तुमच्या भावाकडून माहेरचा आहेर आहे आणि हा कायम आपल्याला भेटणार आहे. काही लोक म्हणाले की हे आता बंद होईल, पैसेच येणार नाहीत, खात्यामध्ये हे फसवी घोषणा आहे, चुनावी जुमला आहे. तुम्ही सांगा, या एकनाथ शिंदेने आयुष्यात कधी खोटं बोलला नाही आणि जे बोलणार तेच करणार आणि जे होणार तेच बोलणार आणि जे बोलणार ते करणार. त्यामुळे खात्यामध्ये पैसे आले, खात्यामध्ये तुम्हालाही वाटलं नव्हतं. मुंबईत अनेक लोकांच्या खात्यात पैसे आले ना. किती लोकांच्या खात्यात पैसे आले तुमच्या किती लोक आले? 10,000. आता ज्यांचे आले नाहीत त्यांचे पैसे येणार, कारण हे तुम्ही आता 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायचे आहेत. काही लोकांची स्क्रुटिनी बाकी असेल आणि 31 ऑगस्ट पर्यंत नाही झाले, सप्टेंबरमध्ये झाले, तरी तुम्हाला पैसे मिळणार. ही योजना 1 महिन्याची 2 महिन्याची नाहीये. हे 1,500 रुपये फक्त आता आम्ही सुरुवात केली आहे. तुम्ही सरकारला ताकद दिली, 1,500 चे 2,000 करू, 2,000 चे 2,500 करू, 2,500 चे 3,000 करू, 3,000 चे अजून 4,000 करू. तुम्ही जेवढी ताकद द्याल, बळ द्याल, हे पैसे कोणाचे आहेत? हे तुमचे पैसे आहेत. आणि मग तुम्हालाच आम्ही ते दिले नाही तर त्याचा काय उपयोग आहे? बरं, त्याच्यामध्ये आणखी आपल्या बहिणींना 3 मोफत सिलेंडर, गॅस सिलेंडर, तेही मिळणार आहेत तुम्हाला. वर्षाला 3 गॅस सिलेंडर तेही मिळणार आहेत. तोही निर्णय आपण घेतलेला आहे. आणि वयश्री योजनामध्ये जे आहेत आपले बुजुर्ग लोक, सिनियर सिटीजन, त्यांना पण आपण 3,000 रुपये त्यांच्या छोट्या मोठ्या कामासाठी, कोणाला वॉकर पाहिजे, कोणाला स्टिक पाहिजे, कोणाला काय पाहिजे, त्यासाठी देखील ते आपण वयश्री योजनेतून करतोय. आणि म्हणूनच तुम्ही आज ज्या महिला भगिनी आहेत, या राज्यभरातल्या महिला भगिनींना फक्त आम्ही 1,500वर नाही थांबवणार, तुम्हाला लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे. माझ्या बहिणींना सगळ्यांना लखपती बहीण, जसं लखपती दिदी आज केंद्र सरकारची योजना, मोदीजींची, तशीच योजना आहे. तुम्ही काय करा, ज्या योजना आहेत त्याची माहिती घ्या. आपल्याकडे ही 1,500ची योजना तर आत्ता आहे, पण याच्या पूर्वीच्या योजना ज्या आहेत, या व्यवसायासाठी, फूड ट्रकसाठी, पोळी भाजी केंद्रासाठी, अनेक उद्योगासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे. त्याला MIDC कडून, उद्योग विभागाकडून 35% सबसिडी आहे. त्यामुळे ती योजना देखील आपल्या महिला बचत गटाला, आता तुम्हाला महिला बचत गटाचे पैसे अजून मिळाले का मुंबईमध्ये? तेही मिळणार. बचत गट केलेत का? बचत गट केले असतील तर त्यांनाही पैसे मिळतील. आणि दुसरी योजना जी आहे DBT, ती मिळेल. त्यामुळे या सर्व जो योजना आहेत, या तुम्हाला हा कुटुंबाचा गाडा चालवताना उपयोगी पडतील. आणि मी एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही. ही योजना कायम चालू राहणार. कितीही लोक आले बंद करायला, बंद पाडायला प्रयत्न केला, तरी सुद्धा या तुमच्या एकनाथ शिंदे नावाच्या भावाने योजना सुरू केली, ती कधी बंद होणार नाही. आमच्या सरकारने, देवेंद्रजी आहेत, अजित पवार आहेत, आमचं मंत्रिमंडळ आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. पण तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही माझ्या बहिणीशी, माझ्या मुलीबाळांशी कोणी अब्रूशी खेळेल, त्याला हे सरकार सोडणार नाही. त्याला फासावर लटकवणार म्हणजे लटकवणार. आणि म्हणून माझी लाडकी बहीण जशी आहे, तशी माझी सुरक्षित बहीण देखील आम्ही करणार. हे राज्य तुमचं आहे. या राज्यामध्ये माता भगिनींच्या केसालाही धक्का लागता कामा नये, अशा प्रकारचं काम आपलं सरकार करतंय. आणि जे गुन्हेगार असतील, कुणालाही सोडलं जाणार नाही. त्यांना जी शिक्षा आहे, कठोरातली कठोर शिक्षा या ठिकाणी होईल. आणि म्हणून त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आपण, त्याच्याबरोबर